संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून पैठण येथे वेद वदविले होते त्याच रेड्याची आळे तालुका जुन्नर येथे समाधी आहे। या रेड्याची ज्या ठिकाणी दशक्रिया विधी पार पडली ते ठिकाण म्हणजे चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा होत आहे। अतिशय दिमागदार अशा कीर्तन रूपी सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्ञानमालांनी अशी कृपा केली आणि लोकांची करतात मग देवानी करण्यापेक्षा देवाची करा आणि देवानी हो म्हटलं संत नाही म्हणू शकतात, त्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे। नामदेवरायांचं भोजन पांडुरंग जेवण फार नाही म्हणाले का त्यांचं तिथे एकच एअरपोर्ट आहे देशात, पारो, जगातलं सगळ्यात सुंदर मानलं जातं। काहीतरी 21च पायलट असे जिथे टेक ऑफ लँडिंग करू शकतात। त्यांच्या त्या पारो शहरात त्यांचा एक धर्मगुरू आहे जो मंगोलियाकडून चीन ओलांडून आला, त्याचं नाव पद्मसंभव, बौद्ध धर्मगुरू आहे आणि त्याच्या काही वस्तूंचं तिथे एक्झिबिशन आहे, अशी प्रदर्शनी आहे। आम्ही त्या म्युझियम मध्ये गेलो, आमचा गाईड आम्हाला सांगत होता त्याच्या निरनिराळ्या मूर्ती होत्या। त्याच्यात एक पितळी मूर्ती होती, एक पुरुष आणि स्त्री युग्म होतं, ते कपल होतं, जोडपं होतं। मी त्याला विचारलं गाईडला, व्हॉट्स द मीनिंग ऑफ दिस स्कल्पचर, याचा अर्थ काय? या शिल्पात विजडम म्हणजे शहाणपणा आणि कंपेशन म्हणजे करुणा, दया, दयार्द्रता, करुणा भाव। मी म्हटलं मग याचा अर्थ काय? त्याने असं सांगितलं, संत या शब्दाची या पद्मसंभवानी केलेली डेफिनेशन आहे, ही त्याची कन्सेप्ट आहे। म्हणजे काय? जिथं करुणा शहाणपणाला मिठी मारते त्याचं जे शिल्प तयार होतं त्याला संत म्हणतात। मी त्यांना म्हटलं हे तुमचं शिल्प नाही, शहाणपणाला करुणा मिठी मारते हे आमचे ज्ञानोबा आहे। विठ्ठला विठ्ठला आनंद उपभोगू शकत नाही, सगळ्यांकरता केला, सगळ्यांकरता, सगळी एकाच पंक्तीला बसवले। एकची डाळी झाली चंद्रावर आणि तिकडून परत येताना उशीर झाला, 9:30-10 वाजले, 10-10:30 आणि येता येता त्यांच्या असं जसं म्हटलं त्या वंशुरावाच्या डोळ्यात